संजय बांगर हा मराठी महाराष्ट्रीयन एकमेव कमेंटेटर आहे ज्यामुळे आज हिंदी कमेंट्री ऐकण्यासारखी झाली आहे. वीरेंद्र सेहवाग ज्याचं एकच काम आहे, जो फक्त म्हणतो की मी कसं अंपायरला पैसे खाऊ घातले आणि कसं त्याने माझा निर्णय माझ्यासाठी दिले, माझ्या बाजूने दिले आणि माझ्या काळात मी काय करायचो इतकंच. तो नॉस्टेल्जियामध्येच जगणारा हरभजन सिंगचं एकच काम, वाह पाजी वाह. सिद्धूच्या 65 कमेंटीला इतकंच वाक्य बोलणं. हिंदी कमेंट्रीची इतकी वाईट अवस्था ही आजच्या मॉडर्न एरामध्ये इतकी का झाली हा मला कळत नाही. ह्या सगळ्या बकवास कमेंटेटरमध्ये एक संजय बांगर असा कमेंटेटर आहे जो अजूनही सेन्सिबल बोलतो, संयत आहे, अत्यंत मॅच्युअर्ड बोलतो, त्याचा काही आवेग नसतो, बडेजावपणा नसतो आणि अत्यंत जेन्युइन माणूस. आणि तो एकमेव कमेंटेटर आहे हिंदीमधला जो टेक्निकल बोलतो. तो सांगतो की या प्रकारे रिस्ट कशी असावी, शोल्डर कसे ओपन व्हावे, बॅट्समनचा स्टान्स कसा असावा, तो सगळं डिटेल बोलतो. आणि एक इरफान पठाण हा सुद्धा आहे. पण संजय बांगर हा जेन्युनली एक चांगला कमेंटेटर आहे. त्याचं कारण पण हे की तो 2019च्या वर्ल्ड कपपर्यंत भारतीय क्रिकेट टीमचा बॅटिंगचा कोच होता. 2019 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलचं न्यूझीलंड विरुद्धच्या हारचं खाफर पडलं संजय बांगरवरती, त्याला काढून टाकलं. आज तो माणूस कमेंट्री करतोय, अत्यंत संयतरित्या टेक्निकल बाजू सांगतोय, जी अपेक्षा आहे सेहवाग, आकाश चोपडा, सिद्धूकडून. पण ते अत्यंत आपली 65 कमेंट्रीज करतात. थँक्यू संजय बांगर.